ठराव कॅन्सल करावा। तो ठराव कॅन्सल झाल्याच्या नंतर ग्रामस्थ आम्ही सगळे आमचे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवू, तुमच्याबरोबर डिस्कस करू, तुम्हाला सगळे प्रूफ देऊ एमआयडीसी का आहे, काय कोण येणार आहे, त्याच्यात किती रुपये, काय काय इन्व्हॉल्व आहे याची इत्तमभूत माहिती तुम्हाला, त्याची 10% पण नाही हे मी गॅरंटीड पेपरवर लिहून देतो, ते तुम्हाला देतो मी। ठीक आहे, तुम्ही आम्हाला या गावाला, या तुमच्या जनतेला आम्ही तुमचा मान राखतो, हात जोडून विनंती करतो की तुम्ही गावाला लिहून द्या की आम्ही हा पुढे पाठवलेला एमआयडीसी समर्थनाचा चुकीचा ठराव, चुकीचा ठराव, अवैध मार्गाने केलेला ठराव आम्ही हा रद्द करतो। त्याच्यावरती विशेष सभा लावू, आपण सगळे चर्चा करू, त्यावरती ठरवू की एमआयडीसी आम्हाला हवी का नको। मग तो समर्थनाचा का असो किंवा विरोधकाचा असो, तो ठराव पुढे जाईल। कारण या सेम एमआयडीसीचा 2019चा ग्रामपंचायतचा विरोधाचा ठराव या ग्रामपंचायतीमधून पुढे पाठवला गेलाच नाही। बरोबर आहे, 100%। तो का गेला नाही? अमित वाडकर साहेब तेव्हा नव्हते, ते काय म्हणतात आधी जे होते मान्य आहे। मग तुम्ही आताही आमची मागणी गृहीत धरा, तो ठराव कॅन्सल करा, एक गेला नाही, एक कॅन्सल करा, तिसरा नाही त्यांना घेते, त्यांनी पाठवला ना, वाचन झाल्याशिवाय तो पुढे जाणार नाही। ते वाचतील ना, त्याचा काय एवढं मोठ्याने इतिवृत्त आपल्या हातात पण आहे, त्याचा काय एवढा विषय नाही। इतिवृत्त वाचून काय परत रोज होणार आहे, का केलं, ती 4 पत्र गेली, हे आलं, मला मॅडम झालं, ठीक आहे। तर तुम्ही तो ठराव कॅन्सल करा आणि आम्हाला त्याची शाश्वती द्या, मग आम्ही बघू आहे ह्या गोष्टीसाठी तयार कोण आहे। आता सगळ्यांना जनमत कळलं का काय आहे? तुम्ही दोघे हात का वरती करत नाहीत म्हणजे आम्हाला कळू द्या, असं काही नाही। ती आपली ह्या विषयावर मिटिंग झालीच नाही, चर्चा झाली नाही। विषय काय झाला की तंटामुक्ती अध्यक्ष निवड झाली की नाही, मग त्या विषयावरती सगळे आम्ही त्या तंटामुक्ती अध्यक्षासाठी हात वर केले होते, आम्ही एमआयडीसीसाठी हात वरती केलेला नाही। समोरच्या गोष्टी आम्ही ज्या साईडला सगळ्यांनी कन्सल्ट घेतलेलं आहे, आता तुमचं जर रद्द करतो पुढच्या मीटिंगला घेऊ, पण आता जी आपली सभा आहे, आपलं जे काय म्हणणं मी सगळं म्हणणं घेतो, त्याचं फक्त तुमच्या एखादा की शासन त्याच्या आधी जो पहिला ठराव रद्द होतो मग आता त्यांना सर शासन दरबारी हे पत्र पाठवायचं आहे की आम्ही या तारखेला जो काय ठराव मंजूर करून पाठवला होता, नाही पाठवलं नाही, थांबा, पाठवला किंवा नाही पाठवला, 1 मिनिट थांबा, पाठवला की नाही पाठवला, जर पाठवला असेल तर त्यांनी हा ठराव चुकीचा आहे, चुकीच्या पद्धतीने असं म्हणून एक पत्र द्यायचा आणि तो ठराव रद्द करायचा आणि एक विशेष सभा लावायची, ती सुद्धा जानेवारीच्या आधी, कारण जानेवारी परत तुमचे इलेक्शन आहेत आणि त्याच्यामध्ये परत काय होईल की इलेक्शन नंतर त्याच्यानंतर ती बॉडी निघून जाईल तिथून, तारीख निघून जाईल। मग ते पहिले साहेब होते, आम्हाला माहित नाही सगळं, त्याची शाश्वती तुम्ही आता ह्या सभेमध्ये द्या आम्हाला, जेणेकरून आमचाही विश्वास बसेल तुमच्यावर। बरोबर, आता त्यांचं मत आहे तेव्हा पण करू, बरोबर आहे, रद्द करायचं ठेवायचं त्या मीटिंगला करू, आता मी तुमच्याकडे चर्चेला विषय आहे ते मी सगळे मुद्दे ऐकून सगळे घेऊन घेतो, जो ठराव तुम्ही केला संमतीचा तो पुढे द्यायचा नाही ना, ही मीटिंग आपण 2च्या टायमिंग घेतो, तुम्ही पण काय टायमिंग सगळं लिहून
त्यांनी का लिहिलं, कोणाच्या मंडळीचं लिहिलं आणि नाही ऐका ना, अजेंड्यावर विषय नसताना त्यांनी प्रोसिडिंग लिहिलंय. आधी महत्वाचं म्हणजे ते प्रोसिडिंग अनधिकृत, का तर अजेंड्यावर नव्हतं, लोकांना माहीतच नव्हतं की याच्यावर चर्चा होणार आहे, तरी पण त्यांनी लिहिलंय कोणाच्या तरी म्हणण्यानुसार. पण त्याचा काय लिहिलंय फक्त आता त्यांनी काय लिहिलंय ना ते समजावून सांगतील आपल्याला काय काय लिहिलं. पत्रक असेल ना लिहिलं काहीतरी जर असेल ना, आम्ही जर लिहिलं शासन चौकशी व्हावी तर रद्द करायचं शासन करतोय. पण ते मी काय म्हणतोय, आता तुमचा जो महत्वाचा जर तो मी ऐकून घेतो, तुमचे मुद्दे ऐकून घेतो, ते मला तुम्ही सांगा ना. आपण ज्या इथं आलं घेणं आहे, आपण ज्या तिथं आता जमलोय की आपल्या इथं विषय आहे, ते मी सगळे तुमचे मुद्दे घेऊन तुमचं पण पाठवतो नाही म्हणतो, नाही कुठं म्हणतो शासन नाही, आमचं आणि तुमचं काय वेगळं आहे का? काय नाही, ठीक आहे. मी काय म्हणतो मग ते मला सांगा की आपलं म्हणा, आमचं आणि तुमचं आपलं म्हणा. मी काय म्हणतो आपलं असं मी काय म्हणतो पूर्ण याचा फिरतो का? हो सगळीकडे सांगा, स्पष्ट करा गावासमोर. 12 तारखेच्या सभेला मीटिंग हे आम्हाला माहिती असं नका म्हणू. 12 तारखेला म्हणजे 15 कामं करायला इतर कोण केलं नाही, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. बाकी विषय नाही. मला आता तुमचे विषय तुम्ही सांगणार मी 1 मिनिट सांगतो. आता मला मी काय म्हणतो, आपण महत्वाच्या विषयावर येऊया. आपण महत्वाचा विषयाकडे येऊया. आपण फिरला तो सांगतो ना तुमच्या मीटिंग. दादा कसा आहे माहिती आहे का दादा, आपण जाऊ तो एखाद्या दोघांच्या दरम्यान जाताय ना, पण जाताय ना मी आता काय तुमचे विषय घ्या. त्याबरोबर तुमची गाडी बिबा भोंगा गाडी आणि ती मिटिंग जी आली नाही याच्या आधी थांब श्रीकांत, थांब जरा.